वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये 1670 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये वैष्णवीच्या सासऱ्याविरोधात, सासूविरोधात, नवरा, दीर आणि निलेश चव्हाण यांच्या विरोधात आरोप दाखल करण्यात आले आहेत. हगवणे कुटुंबियांकडून त्यांच्या मोठ्या सुनेवर देखील असेच त्रास करण्यात येत होते, परंतु मोठ्या सुनेने याआधीच घर सोडलेले होते. मोठ्या सुनेला त्यांच्या लहान सुनेबरोबर वैष्णवीसोबत बोलू देखील दिले जात नव्हते. वैष्णवी हगवणेच्या घरच्यांनी नवऱ्या मुलाला लग्नामध्ये सोनं, चांदी, सोन्याचे ताटं, गौऱ्या, गणपती, चांदीची भांडे, रोख रक्कम अशा अनेक उपहार दिले होते. त्यांनी हुंड्यामध्ये त्यांना फॉर्च्युनर गाडी देखील दिली होती. पण वैष्णवी हगवण्याला 2 कोटी हुंड्यासाठी घरच्यांकडून खूप त्रास होत होते. या आरोपपत्रामध्ये सीसीटीव्हीचा आधार आहे, तिच्या मैत्रिणीला केलेले व्हॉट्सअप चॅट्स या सर्व पुराव्यांचा समावेश आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल झाले असल्यामुळे त्यांचे सासरचे मंडळी, हगवणे कुटुंबीय हे स्वतःच्या जामिनासाठी अर्ज करू शकतात. आरोपी हगवणे यांच्या कुटुंबियांच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्याबद्दल शंका उपस्थित केली होती. त्याबद्दल या आरोपपत्रामध्ये काही निवेद केलेलं नाहीये. त्यामुळे हगवणे कुटुंबीय आता त्यांच्या जामिनासाठी अर्ज करू शकतात.